आमदार अभिजित पाटील यांच्या मध्यस्थीने संभ्रम दूर, अधिकाऱ्यांनी फोनवरून दिले स्पष्टीकरण। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च नेमका कोण उचलणार, यावरून स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला होता। या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी उपोषण पुकारण्यात आले होते। या उपोषणाची दखल घेत आमदार अभिजित पाटील यांनी उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी आमदार पाटील यांनी थेट पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी त्यांनी फोन कॉलवरूनच अधिकाऱ्यांना या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च नेमका कोण करतो असा थेट आणि रोखठोक प्रश्न विचारला। आमदारांनी विचारलेल्या या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी तत्काळ खुलासा केला की सीनामाडा उपसा सिंचन योजनेचा देखभाल व दुरुस्तीचा संपूर्ण खर्च पाटबंधारे विभागच करत आहे आणि यापुढेही करेल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून स्पष्ट सांगितले। नेमका या घटनेचा व्हिडिओ तो तुम्ही पुढे पाहू शकता। आता तुम्ही तर ते 40 लाख रुपये पाईपलाईन दुरुस्तीचं आता तुम्ही सरकार पाईपलाईन दुरुस्ती करतोय आणि आता ते रणजित शिंदेनं क्लिप टाकली की आमचा कारखाना करायला लागलाय म्हणून ती मड्याच्या टाळूवर लोणी खायला लागली ती किती त्या ही वागते आणि तुम्ही सरकार करतोय का एकदा लोकांना सांगा ना काय करतोय। आत्ताची पाईपलाईनची आपली पाईपलाईन लिकेज जी चालू आहे काढायला ती तुम्ही सरकार करतोय का त्यांचा कारखाना करतोय? ही आपल्या विभागामार्फत सुरू आहे, जलसंपदा विभागामार्फत सुरू आहे। मग त्यांनी आज अलाउन्सिंग करताना तुम्ही का त्याचं पत्र देत नाही त्यांना? ते कधी केलं अहो सारखं करते अलाउन्सिंग मीडियावर करते। आता जर ऐकून घ्या ना, जर आमदार साहेब बोलतात आहे ना बाकीचे आता 19 मिनिटापूर्वी त्याचा व्हिडिओ पडलाय त्याच्या फेसबुक अकाउंटला आणि तो म्हणतोय की त्याच्या कारखान्यामार्फत चालू आहे। म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय? मग ही जे पैसे सरकारचे जातील ते कुठे जातील? नाही साहेब, हे विभागामार्फतच काम सुरू आहे, म्हणजे तशाच इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि तसंच करतोय आपण। करताय ना? हो हो हो, विभागामार्फतच आहे। लोकांचा विभाग म्हणजे गैरसमज विभाग म्हणजे नाही नाही, जलसंपदा विभाग, जलसंपदा विभागामार्फत होतोय ना? हो हो हो। मग ही कशाच्या जीवावर सांगते ती? मोठं बोलतील नाहीये। आता पत्रकार बंधू आमचे सगळे ऐकते, पत्रकार बंधूंना विनंती आहे माझी, आता अधिकारी समोर आहे तुम्ही त्याचे शहानिशा करा आणि बाबा हे कसं श्रेय लाटायचं चालू आहे ह्याचा जरा एक विचार करा। मध्ये कारखान्याने ह्यांनी कारखान्याला विनंती केली होती ना त्या हे आता लिकेज आपण काढतोय ना, आणि तुम्ही ह्यांना सांगा नाही काय अडचण नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ते स्वतः केलं म्हणतात ना कारखान्यातर्फे, चुकीचं आहे ना ते चुकीचं आहे ना, चुकीचं आहे ना ते आहेत की पत्रकार आहेत की घातले की वेत्रावाडी पाजर तलाव भरण्यात एवढं घातलंय। शिंदे तलावाच काय हिम्मत जाधव बोलतोय। जाधव साहेब आता एक व्हिडिओ पडला त्याच्या फेसबुकला की त्यांच्या चालू आहे म्हणून। आता अधिकारी तर तुमच्या समोर सांगतात काय कोणी केलंय आणि मग फसवते लोकाला का? बरोबर आहे, सरकारच्या पैशावर होणार आणि यांनी श्रेय लाटायचं काय का संबंध आहे? नाही त्यांनी आता स्पष्टीकरण दिले की तुम्ही छापा बरं ठीक आहे सरकारकडनं चालू आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, माझं पण नाव टाका तुम्हाला माझ्या ह्याच्यात किंवा ही फसवत आहेत। बर बर म्हणजे इतके वर्ष तर यांनी ही केलेलंच आहे आणि आता जी करतायत ना ती बी तुम्हाला पण सरकार आता लिकेज काढायचा विषय आहे, सरकार लिकेज काढतंय आणि यांनी मात्र श्रेय लाटायला लागले। बर बर ठीक आहे घेतो आपण। हो हो